नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अनेकांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मात्र तडीपार केलेले गुन्हेगार सर्रास हद्दीत येऊन पुन्हा काळे धंदे आणि दहशत माजवत असल्याच्या घटना समोर येत आहे. चाकणमधील तडीपार केलेल्या व पुन्हा हद्दीत आलेल्या अनेकांवर मागील काही दिवसांत सातत्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांकरता तडीपार केलेले असतानाही वारंवार हद्दीत येणाऱ्या एका महिलेवर चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुर्गा रघु कुंभार वयवर्षे 51, राहणार रोहकल रोड शेळी बाजार चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. संबंधित महिलेवर मागील काही दिवसात सातत्याने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. असे असतानाही सदरची महिला हद्दीत मिळून येत असल्याची बाब समोर आली आहे. चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत चाकण रोहकल रस्त्यावर शेळी मार्केट शेजारी तडीपार करण्यात आलेल्या इसमास धारदार कोयत्यासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित इसमाला 2 वर्षांसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे. अजय रघु कुंभार, राहणार शेळी मार्केट, रोहकल रोड चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. खेड तालुक्यातील दोंदे येथील 2 विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून तांब्याच्या तारा लांबवल्याची घटना मध्यरात्री घडली. महावितरण कंपनीच्या विद्युत रोहित्रांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून खरे आरोपी पोलिसांना सापडत नसल्याची बाब समोर येत आहे. ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनेत वाढ होत असताना शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. दोंदे परिसरातील आगरमाथा येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी कार्यरत 200 HP ट्रान्सफॉर्मर 3 महिन्यात 4 वेळा फोडण्यात आला. तर दोंदेगावच्या बारणे स्थळातील शेतकऱ्यांच्या शेती पाणीपुरवठा योजनेचा 100 HPचा ट्रान्सफॉर्मर 2 वेळा फोडण्याची घटना घडली. चोरटे मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 29 जून 2026 रोजी दुपारच्या वेळी खरपुडी बुद्रुक येथे घरात शिरलेल्या चोरट्यांनी कानातील सोन्याचे 4 ग्रॅम वजनाचे झुमके, 7 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या 3 जोड रिंगा, सोन्याचे बदाम आकाराचे पान, नाकातील सोन्याची नथ, पैंजण असा एकूण 1,14,000चा ऐवज लंपास केला. खरपुडी बुद्रुक आंबे ओहळ वस्ती येथे घराच्या दरवाजाची कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने तोडून ही धाडसी चोरी केली. याबाबत हिरामण रखमाजी चौधरी वय 52 वर्ष, धंदा शेती, राहणार खरपुडी बुद्रुक यांनी खेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. शहरातील लोकवस्तीच्या भागात अशी कुत्री टोळक्याने फिरत असून परिसरातील नागरिकांमध्ये अशा कुत्र्यांची मोठी दहशत आहे. चाकण शहरात पुणे नाशिक महामार्गाच्या लगत आंबेठाण चौकाच्या जवळील उड्डाणपुलाच्या लगत अशाच कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. चाकण पंचक्रोशीत भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या या झुंडीच्या हल्ल्यात मुलं, महिला आणि वृद्ध माणसे जखमी होतात. संपूर्ण चाकण आणि पंचक्रोशीत हा विषय अत्यंत गंभीर झाला आहे. खेड तालुक्यातील कोरेगाव बुद्रुक येथे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांबंदी करण्यात आली आहे. मात्र अनेक जण याच भागातून वाहन नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जड वाहनांसाठी पूल धोकादायक झाला असता त्याकडे सर्रास डोळेझाक केली जात असून अपघातांची शक्यता असल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. प्रेम विवाहाचं ठिकाण म्हणजे आळंदी असं समीकरण गेल्या काही वर्षात बनू लागले आणि नवीन प्रेम युगलांची लग्नासाठी आळंदीला पहिली पसंती मिळू लागली आहे. दिवसाला 100 ते 150 लग्न या आळंदीत होतात. अर्थात त्यात वावगं काही नाही, पण आता एका घडलेल्या घटनेने या सगळ्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आळंदीमधील लग्न लावून देणाऱ्या एका विवाह संस्थेच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील असे एक लग्न लावून दिलं की ज्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. एवढी देखील खातरजमा करता आली नाही की ज्यांचे आपण रीतसर लग्न लावत आहोत ते वर आणि वधू एकाच कुटुंबातील आहेत. थोडक्यात नात्याने भाऊ बहीण लागतात. त्यामुळे मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचले. पण लग्न तर आता लागलेले आहे आणि नवरदेव आणि नवरी देखील या लग्नाविषयी ठाम आहेत. त्यामुळे कुटुंब आणि नातेवाईकांचा तर प्रश्नच वेगळा. पण या घटनेने आता अनेक प्रश्न विचारले जाऊ लागलेत. आळंदीतल्या काही शिक्षण संस्थांविषयी अनेक चर्चा सुरू असतानाच आता आळंदीतल्या या लग्न लावून देणाऱ्या यंत्रणाबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. खेड तालुक्यात चाकण लगतच्या अनेक गावातील नैसर्गिक ओढे बुजवून त्यावर प्लॉटिंग करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे स्थानिकांनी फोटो पाठवून कळवले आहे. विशेष म्हणजे गावातील ग्रामपंचायत देखील अशा बेकायदा प्रकारांकडे डोळेझाक करत आहे.
राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना यांच्या विविध समस्या अडचणीबाबत शासकीय स्तरावरून कोणतीही दखल न घेतल्याने राज्यातील सर्व महाई सेवा केंद्र व आधार केंद्राचे संचालक यांनी बुधवार दिनांक 1 जुलै रोजी मुंबई आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन खेड तालुका ई महासेवा केंद्र संघटनेच्या वतीने खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले. भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या मार्गावर कचऱ्याचा विळखा पडला असून तातडीने स्वच्छतेची मागणी नागरिक करत आहेत. संतभूमी भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या व इतर घाण टाकण्यात आली आहे. त्यामुळे या भागात येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा होणार असून त्यानिमित्ताने हजारो वारकरी आणि भाविक भामचंद्र डोंगराच्या दर्शनासाठी येणार आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेला कचरा तातडीने उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करावा अशी नागरिक आणि मागणी वारकरी संप्रदायाने प्रशासनाकडे केली आहे. डेहणे येथे ओढ्यावर लघु बंधारा काम महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. यामुळे अंदाजे 80 लाख लिटर पाणी साठा होणार आहे. यासाठी उपायुक्त दत्तात्रय लांघी, सुभाष भोगटे, विष्णू कशाळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले. या बंधाऱ्याच्या लोकार्पण प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, पंचायत समिती सदस्य मनीषा हिलाय, सरपंच मीना लांघी व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे अधिकारी राजेश खानोलकर उपस्थित होते. भविष्यात आणखी एक बंधारा व अन्य सामाजिक काम गावात करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे दत्तात्रय लांघी यांनी सांगितले. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक. उद्या शिष्टमंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार. मुंबई येथील विधान भवनात आज मंगळवारी 30 जून रोजी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ मार्गाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, सिन्नर हा मूळ रेल्वे मार्ग कायम ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत खेडचे आमदार बाबाजी काळे आणि उत्तर पुणे जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि भविष्यातील प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने मूळ मार्गात कोणताही बदल करू नये अशी भूमिका मांडली. चाकण औद्योगिक परिसरासह राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव आणि आळेफाटा परिसरातील लाखो नागरिकांच्या वाहतूक सुविधा, रोजगार निर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बैठकीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाशी संबंधित विविध तांत्रिक बाबींचे सादरीकरण केले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रकल्पाच्या मार्गाबाबत अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या समवेत सर्व संबंधित आमदारांचे शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना, व्यापक जनहित आणि प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, सिन्नर हाच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीस माजी मंत्री व आमदार दिलीपराव वळसे पाटील, व्ही.सी. द्वारे यांच्यासह माणिकराव कोकाटे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, आमदार अक्षय कर्डिले उपस्थित होते. पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का एकनाथ शिंदे यांनी दिलाय. एकीकडे पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीची चर्चा रंगलेली असताना याच निवडणुकीच्या माध्यमातून शिंदेने ठाकरेंना धक्का देत ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांना गळाला लावले. त्यामुळे आता ठाकरेंसोबत अवघे बोटावर मोजण्या इतके आमदार खासदार उरलेत. 2022 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड करत शिवसेनेचे 38 आमदार फोडले होते. त्याचसोबत 9 अपक्ष आमदारही एकनाथ शिंदेंनी फोडले होते. ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी होती. परंतु याचीच पुनरावृत्ती पुन्हा 22 जून 2026 रोजी होताना पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री शिंदेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदार फोडल्याने ऑपरेशन टायगर फुल प्रूफ यशस्वी झाल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली. परंतु शिंदे तितक्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुन्हा एक ठाकरेंना आणखी एक धक्का देत विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना फोडले आहे. ठाकरेंसोबत आता 20 विधानसभा आमदार राहिले असून त्यामध्ये खेडचे आमदार बाबाजी काळे यांची समावेश आहे. सचिन अहिर यांच्याकडे ठाकरे गटाची पुणे जिल्ह्याची जबाबदारी होती. त्यामुळे आमदार काळे व अहिर यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे काळे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आज त्यांचे केंद्र उघडले. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरेला आधुनिकतेची जोड देत एक देखणा आणि वैशिष्ट्यपूर्ण रथ साकारण्यात येत आहे. आळंदी जवळील चिंबळी येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा नवीन रथ तयार केला जात असून यामुळे माऊलींचा पालखी सोहळा अधिक सुरक्षित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
खेड तालुक्यातील 5,500 कोटींचा विकास पाहण्यासाठी दुर्बीण घेऊन निघालेल्या खेड पंचायत समितीच्या उपसभापतींना काही विरोधी मंडळींनी थेट आव्हान देत चाकणमधील रस्ते कामांची पाहणी करण्याचे खुलं आव्हान दिलं होतं. त्यानंतर खेड पंचायत समितीचे उपसभापती मंगेश सावंत यांनी चक्रेश्वर मंदिर रस्ता पाहणी केली आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याबाबत आमदार बाबाजी काळे यांना माहिती देण्यात आल्याचं सावंत यांनी सांगितलंय. मात्र ज्यांनी आव्हान दिलं त्यांनीच रस्त्याची पाहणी करून जनतेची माफी मागावी असे प्रतिआव्हान सावंत यांनी दिलंय. खेड तालुक्यातील 5,000 कोटी रुपयांची विकास कामे अशीच निकृष्ट झाल्याचा टोला लगावत आम्हाला शहाणपण शिकवू नका असा सल्ला देखील आव्हान देणाऱ्या लोकांना दिलाय. नेमकं काय म्हणालेत उपसभापती सावंत जाणून घेऊयात. 2 दिवसापूर्वी चाकणच्या एका सन्माननीय पदाधिकाऱ्याने मला आव्हान दिलं होतं आणि त्यांनी आव्हान दिलं होतं की तुम्हाला जर विकास पाहिजे असेल तर चाकणच्या चक्रेश्वर रोडवरचा झालेला रस्ता पहा. मी त्या ठिकाणी जाऊन त्या रस्त्याची पाहणी केली असता त्या रस्त्याला 8च दिवस झालेले आहेत तो होऊन आणि त्याला क्रॅक या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्याच्या ज्या भेगा पडलेले जे फोटो आहेत ते माझ्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि ते फोटो मी आमदार साहेबांना पाठवले आणि आमदार साहेबांनी आज त्यावर विधानसभेमध्ये आवाज उठवला. आणि अशी जर विकास कामं होत असतील आणि विकास कामांमध्ये भ्रष्टाचार होऊन ती जर जनतेपुढे जर आणायची असतील तर ती आणण्यासाठी आम्हाला दुर्बिणीच घ्यावी लागते. मला त्याला सांगायचं आहे हा रस्ता आहे त्यामुळे तू त्या ठिकाणी शक्यतो गेला नसेल तर तू त्या ठिकाणी नक्की भेट दे आणि झालेला जो भ्रष्टाचार आहे जे तडे गेलेले आहेत त्याची एकदा नक्की पाहणी कर. तुझ्या उघड्या डोळ्याने ते तुला दिसणार नाहीत आणि त्यासाठी जर दुर्बिणीची गरज लागली तर मी नक्कीच तुला या ठिकाणी दुर्बीण पाठवून देण्याची व्यवस्था करतो. असो तुझ्यावर जास्त काय बोलणं हे नाही आहे, जनतेला सर्व माहिती आहे, परंतु भ्रष्टाचार शोधण्यासाठी आम्हाला दुर्बीण घ्यावी लागते आणि ती नक्कीच आम्ही येणाऱ्या काळात घेणारच आहोत.